महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला। यावेळी ठाण्यातील परबवाडी शिवसेना शाखा येथून ITI वागळे सर्कल अशी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक आदी मुख्य पदाधिकारीही उपस्थित होते। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5व्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला। आपल्या मतदारसंघात प्रचंड असं शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रभावाची चुणूक दाखवून दिली। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, RC पाटील यांच्यासह अनेक महायुतीचे नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले गुरु धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांचं आनंद आश्रमात जाऊन दर्शन घेतलं। संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदे यांना शुभ आशीर्वाद दिले। तत्पूर्वी घरातून निघताना पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण केलं। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली। अनाथांचा नाथ एकनाथ या गाण्यावर सर्व कार्यकर्ते भारावून गेले होते। रॅलीमध्ये अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती। सर्व वातावरण भगवमय झालं होतं। राष्ट्रवादी, भाजप, RPI यांच्यासह महायुतीचे सर्व स्थानिक नेते आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते। रस्त्यावरील या गर्दीमुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून लागली। वागळे इस्टेटमधील गल्लीतून ही जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांनी कोपरी पाचपाकाडी हा आपला बालेकिल्ला कसा आहे हे पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शनातून दाखवून दिलं। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं दिवंगत स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आणि सेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। त्यानुसार केदार दिघे यांनी आज शक्ती प्रदर्शन करत कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी सेनेचे नेते राजन विचारे, नरेश मणेरा यांच्यासह अनेक महाआघाडीचे स्थानिक नेतेही उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीनं दिघे अस्त्र वापरण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार केदार दिघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवंगत आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली। शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून केदार दिघे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। त्यांनी मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे आगामी काळात शिंदे विरुद्ध दिघे अशी लढाई संपूर्ण राज्याला पाहायला मिळणार आहे। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार संजय केळकर यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। आज दीपावलीच्या वसुबारसेच्या शुभदिनी केळकर यांनी घंटाळी देवी मंदिरात सहकुटुंब देवीचं दर्शन घेतलं। त्यानंतर सकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हा अध्यक्ष संजय वाघोरे, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, ठाणे शहर विधानसभेचे प्रमुख सुभाष काळे, माजी नगरसेवक नारायण पवार, कृष्णा पाटील, सुनीत जोशी, मृणाल पेंडसे, संदीप लेले, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, सचिन पाटील, महेश कदम, डॉक्टर राजेश मडवी आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो हितचिंतक आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्यासाठी अजित पवार गटाचे उमेदवार नजीमुल्ला यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे। मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। त्यांचा पाडाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं नजीमुल्ला या त्यांच्या शिष्याला निवडणूक रिंगणात उतरवले। गेल्या काही वर्षातील दोघांमधील वाद सर्वज्ञात असल्यामुळे कळवा मुंब्रा मतदारसंघात आव्हाड विरुद्ध मुल्ला अशी लढत निर्माण करण्यात आली आहे। त्यांना शिवसेना, शिंदे गट आणि भाजपनं पाठिंबा दिलाय। त्या अनुषंगानं नजीमुल्ला यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांच्यासोबत रॅलीत महायुतीचे कोणी मोठे नेते दिसले नसले तरी स्थानिक शिवसेनेचे गणेश साळवी आणि अन्य काही नेते रॅलीमध्ये सहभागी झाले होते। नगरसेवक म्हणून ठाणे महापालिकेत प्रभाव पाडणारे मुल्ला हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। यापूर्वी त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर जिजाऊ संघटनेचे अनेक उमेदवार कोकणातील वेगवेगळ्या भागातून आपले अर्ज भरत आहेत। आज ठाणे विधानसभा मतदारसंघातून आरती भोसले आणि कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून ज्योत्स्ना हंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी जिजाऊ संघटनेच्या मोनिका सांबरे उपस्थित होत्या। तसंच उमेदवारी अर्ज भरण्याआधी ठाणे शहरामध्ये भव्य रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जिजाऊ संघटनेमधील अनेक महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही कोकणातील शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि शेती या 5 मूलतत्वांवर काम करते आणि जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे गरजू व्यक्तींना नेहमीच मदत करतात। 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश सांबरे यांनी पक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। त्यावेळी जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना तब्बल 2.5 लाख मतदान केलं। त्याच विश्वासाची आता गरज आहे। कोकणाच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूनं जिजाऊ संघटना कोकणातील वेगवेगळ्या मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करत आहेत। जनता समाजासाठी जिजाऊनं केलेलं काम लक्षात ठेवून आम्ही उभ्या केलेल्या उमेदवाराला नक्कीच मतदान करतील असा विश्वास जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केलाय। सर्वप्रथम सर्वांना थँक्यू, तुम्ही सगळे इथे आल्याबद्दल, आमच्यासाठी जिजाऊसाठी आला त्याबद्दल। आणि भावना म्हणजे खूप छान वाटतंय। सरांनी जो निलेश सांबरे साहेबांनी आम्हाला आमच्यावर जो विश्वास दाखवलाय, ते विश्वास दाखवल्याबद्दल जी उमेदवारी जाहीर केली आहे त्याबद्दल खूप खूप छान वाटतंय। ताई, एकंदरीत जर पाहिलं तर या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभातनं वेगळी लढत पाहायला मिळणार आहे। भाजप गेले अनेक वर्ष इथे निवडून येत आहे। जिजाऊचे काय विशिष्ट असे मुद्दे असणार आहेत या निवडणुकीत? जिजाऊचे विशिष्ट मुद्दे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जिजाऊ शिक्षणावर जास्त जोर देते। शिक्षणावरती, आरोग्यावरती सर्वात जास्त आमचा भर असतो। स्वतःचं आमचं, जसं तुम्हालाही माहिती असेल, 130 बेडचं आमचं हॉस्पिटल आहे। तिथे मोतीबिंदूपासून ताजबिंदू, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हर्नी, अपेंडिक, डायलिसिस, नी रिप्लेसमेंट अशा बऱ्याचशा आजारावरती मोफत उपचार होतो। उपचारादरम्यान जर काही सर्जरी करायला
लागली ते देखील मोफत होते. म्हणजे असं जनरली कसं होतं, राजकारणामध्ये आल्यानंतर लोक म्हणजे समाजकारणाकडे वळतात, पण आमच्या साहेबांना तशी कशी कोणती गरज लागली नाही. तेव्हा सर आमचे गेले 15 वर्ष हेच काम करतात, त्यामुळे आम्हाला म्हणजे निवडणुकीची काही फार वेगळी तयारी करावी लागली नाहीये. जे पेरले ते आता उगवणार आहे फक्त. मतदारांना काय आता आव्हान असेल आपल्या माध्यमातून? मतदारांना हेच आव्हान असेल की त्यांनी जे गेले 15 वर्ष जी लोक काम करतात सातत्याने, फक्त कुठल्या इलेक्शनची वाट बघत नाहीये, कुठल्या इलेक्शनचं काही म्हणजे मोटिव्ह न घेता सातत्याने दिवस रात्र लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, तळागाळातल्या लोकांसाठी कामं करतायत. सो त्यांनी एकदा हे विचारात घेऊन परिवर्तनाची आता गरज आहे. सो परिवर्तनाप्रमाणे उमेदवार देखील हा चांगला योग्य ते निवडावा. डोळे उघडी ठेवून आपल्यासाठी कोण करते, शिक्षणासाठी कोण काय करते, आरोग्याची कोण काळजी घेते, असं नक्की इथे म्हणजे समाजाने विचार करावा आणि उमेदवारी जे योग्य माणसाला निवडणूक म्हणजे मतदान द्यावे हे मी आवाहन करते. महिलांना देखील प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलंय जिजाऊकडून. पहिल्यांदा असं तुम्ही बघत असाल, आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी म्हटलं होतं की 50% महिलांना दिलेले. तुम्ही खरं सांगा मला, विधानसभेमध्ये कुठे महिलांना आतापर्यंत जागा दिलेली आहे? जिजाऊनी हे प्रथम केलेले. तुम्ही आमचे जर कॅन्डिडेट बघितले तर आमचे जे कॅन्डिडेट जेवढे उभे केले ठाणे पालघर जिल्ह्यामधनं, तर जास्त करून महिला उभ्या केलेल्या आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो म्हणजे महिला पुढे आहेत, पण मग विधानसभेमध्ये महिला पुढे का जाऊ शकत नाहीत? जर आपली म्हणजे पंतप्रधान आपली जे इंदिरा गांधी, माननीय आपल्या इंदिरा गांधी होऊ शकतात, मग विधानसभेमध्ये आपण का नाही जाऊ शकत?